स्वामी प्रसाद तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बघू शकता हे बघा भिंतीवरती पंच मारण्याचे परिणाम. तर आज आहे मित्रांनो माझा बर्थडे, तर आज आम्ही फिरायला जाणार आहोत. हे बघा सचिननी पण इकडे आलाय, तो बाबू आहे तिकडे. बाबूला ते बाय बाय, बाबू आम्हाला बाय बाय करतोय काय. सचिन इकडे गाडी चालवतो मस्त पैकी. हे बघा पाणी बघा, मस्त पाणी आलंय इकडे पण बघू शकता पाठीमागे. ओ माय गॉड, हा पांडू बघू शकता तुम्ही. पांडू काय म्हणतोस? पांडू काय म्हणतो? आणि अशा प्रकारे चिखलात पाय गेलाय मित्रांनो, जरा चिखलाच्याच पाण्याने धुवूया. पांडू काय म्हणतो? काहीतरी म्हण ब्लॉग मध्ये माझ्या. बर्थडे स्पेशल ब्लॉग आहे, हॅपी बर्थडे. माझा बर्थडे आहे हात मिळाला की काबिल नाही भाई. थँक्यू थँक्यू. हात पण नाही देऊ शकता. थंडी इकडे आलाय आणि चल पाठी चल पाठी चल पाठी चल. आणि ओरा बघू शकता तुम्ही, मारुती 800चा ओरा. इनोवाला पाठी काढला, इनोवाला पाठी जायला लावलं अशा प्रकारे बघू शकतो. ओरा अशा प्रकारे मित्रांनो आता पेट्रोल पंपवरती आलो. इकडे थांबव पुशअप पुशअप इन पेट्रोल पंप. गाईस बघू शकता मित्रांनो, एक नंबर जावलो. 78 लाख मित्रांनो, ह्याच्यासाठी 1 लाईक आणि 1 सबस्क्राईब. मित्रांनो आता इकडे कुठे जायचं ते प्लॅनिंग ठरतंय आमचं पेट्रोल पंपवरती. इकडे आपण बसला इकडे खाली वैतागला. तर मंडळी अशा प्रकारे पेट्रोल टाकलंय आणि आता आपण चाललोय वैभववाडीला. काचीचा बघा सीट बेल्ट लावतोय, सीट बेल्ट लावायचं भाई जरूर आहे. माझं सीट बेल्ट हातात. सो गाईस आता आपण इकडे तरळ्यात आलोय वडापाव खायला. वडापाव खाऊन झाल्यानंतर आपण जाणार आहोत वैभववाडीला. आता आपण वडापाव खायला थांबलोय. हा एक नंबर न्यू ब्लॉगर गाईस. तर मित्रांनो आता फायनली आपलं वडापाव खाऊन चाललंय आणि आता आपण कॅडबरी खातोय स्वीट डिश आणि आपण जातोय. आणि मित्रांनो मुंबई गोवा आहे इकडे दुकान आहे तर मस्त पुढे नक्की या, मस्त वडापाव असतात इकडे. सो गाईस आम्ही ते थांबलोय. मंदिर बघू शकता तुम्ही, हे खूप असं फेमस मंदिर आहे. इकडे गाडी आपण पार्क केलेली आहे इकडे. मंडई बघू शकता तुम्ही, किती मस्त व्ह्यू आहे गाईस. व्ह्यू बघा गाईस कसला मस्त आहे. हा डोंगर मंडई मस्तच वाटते. इकडून बघू शकता मंडई कसला मस्त व्ह्यू आहे. पुढे पाऊस पण पडतो तिकडे आणि खाली आपली गाडी बघा, इंडिकेटर बघा मस्त पेंट आहे. आणि ह्याचा वरतीच राहायचा प्लॅन आहे वाटतं, इकडेच राहणार आहे असं मस्त. छान वाटलं मंडई इकडे येऊन. सो गाईस आता आपण आलो इकडे. अरे या धबधब्याचं नाव शेरपे धबधबा आहे. गाईस काचेच्या पुलाकडे रस्ते इकडे लिहिलं आहे. सो गाईस बघू शकता तुम्ही धबधबा कसला मस्त आहे, तिकडनं पाणी येतंय बघा. आणि हा बघू शकता मित्रांनो, तुम्ही बघू शकता काचीचा पूल. 24 व्यक्ती मित्रांनो एका टाइमला राहू शकतात त्या पुलावरती. तर मंडळी आता आपण आलोय काचीच्या पुलावरती गाईस फर्स्ट टाइम. आणि गाईस मी पण गॉगल घातले, एकदम वाटतं कूल एकदम गाईस खतरनाक. मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्त असा धबधबा. हे बघा पाणी बिणी कसलं वाहतंय जोरदार म्हणजे बघू शकता धबधबा. पाण्याचा प्रवाह बघा मित्रांनो कसला जोरदार आहे तो, एक नंबर असा धबधबा. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही काचीचं पूल एक नंबर. बघू शकता मित्रांनो बड्डे बॉयचा आमचा बड्डे बॉय. हा बघा बड्डे बॉय आता इकडे शूटिंग झालं आणि आता आपण चाललो तिकडे जेवायला. तर तो बघा गाईस मित्रांनो बघू शकता क्वालिटी तुम्ही. ह्याचा फोन आहे एक नंबर. अशी तुम्हाला क्वालिटी डिफरन्स जाणवलाच असेल. तो तिकडचा फर्स्ट फोटो तो करून दिसतो. कणकवली नाही नाही प्रॉपर कणकवलीवाले. हो स्वामी प्रसाद. हां
तर मंडई बघू शकता तुम्ही धबधबा हा टॉप व्ह्यू आहे या धबधब्याचा आणि तिकडे बघू शकता तुम्ही पुढे काचीचं पूलही दिसतंय तिकडे आणि बघू शकता धबधबा आणि आजूबाजूला पाऊस तर मित्रांनो अचानक असा पाऊस आला इकडे. तर मित्रांनो अशा प्रकारे इकडे जोरात पाऊस आलाय इकडे आणि आम्ही धबधबा पण बघतोय. मित्रांनो तो धबधबा बघू शकता तुम्ही तिकडे कसला भारी वाटतं आणि अचानक पाऊस आलाय. माझ्या हाताला एक फ्रॅक्चर आहे त्याच्यामुळे आपण रिस्क नाही घेऊ शकत. पाणी येतं आहे सो गाइस आपण इकडून जाऊया म्हणजे आता आपण धबधब्यावरून जाऊन आलो आणि तर म्हणजे आता फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि धाब्याचं नाव बघू शकता तुम्ही आणि पाऊस पण आलाय अशा प्रकारे. चला